ज्या पद्धतीचं सगळं समाजकारण राजकारण सर आपण पाहिलेलं आहे आजवरच्या आयुष्यामध्ये, आणि आता हे जे काही मागील काही वर्षांपासून जे दिसतंय सगळं राजकारणामध्ये, एकूण सामाजिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक म्हणा, सांस्कृतिक क्षेत्रात जी सगळ्याच बाबतीत एक प्रकारची घसरण किंवा अधोगतीचा प्रवास दिसायला लागलेला आहे. कसं कसं बघताय या सगळ्याकडे तुम्ही? काय भावना असतात अशा वेळेला? अ, अतिशय चिंताजनक आणि दुःखद आहे. म्हणजे आपण स्वातंत्र्य मिळवलं आणि स्वातंत्र्य चळवळीतले आपले जे अग्रणी होते त्यांच्या डोळ्यासमोर जे स्वप्न होतं आपल्या देशाचं, आणि त्या दिशेने थोडीफार वाटचाल सुरुवातीच्या काळामध्ये झाली देखील. पण आज ज्या पद्धतीचं राजकारण, समाजकारण, धर्मकारण जे काही सगळं दिसतंय हे अतिशय चिंताजनक आहे. निवडणुका या लोकशाहीमधला फार महत्वाचा भाग. या निवडणुकीच्या पूर्ण व्यवस्थेवरती विश्वास उडावा असं वातावरण निर्माण झालेलं आहे. धर्मामध्ये धार्मिकता उरलेली नाही, धर्मामध्ये नैतिकता उरलेली नाही, धर्माचा व्यापार झालेला आहे आणि भ्रष्टाचार त्याच्यामध्ये शिरलेला. म्हणजे नुकतंच आपल्याला जे मंदिरामध्ये दानपेटीचा आणि याचा जो घोटाळा नुकताच समोर आलेला आहे तो समोर आला एवढाच. म्हणजे आतापर्यंत देखील हे होतच होतं. तर आत्ताची ही जी परिस्थिती आहे याच्यामध्ये एक अनीतीने वागणं, भ्रष्टाचार याचं नग्न स्वरूप आहे आणि याची पूर्वी लोकांना लाज वाटायची, आता लाज वाटेनाशी झाली. म्हणजे इतका बेशरम समाज आपण निर्माण केलेला आहे आणि हे अतिशय दुःखद आहे. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने देखील, जे विचार करतात त्यांच्याही दृष्टीने, आणि जर खरं तर ज्यांच्या हातामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यांना कदाचित लक्षात येत नाही, पण त्यांच्याही दृष्टीने ही फार चिंताजनक गोष्ट आहे. आणि या पद्धतीने देश पुढे जाऊ शकत नाही. देश रसातळाला जाऊ शकतो या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे आणि कुठेतरी थोपवता आली पाहिजे असं मला अगदी गंभीरतेने वाटतंय. नाही, पण मग आता प्रश्न असा असतो की जे सुजाण नागरिक आहेत, विचार करतायत, ज्यांना हे कळतंय की हे चुकीचं सगळं चाललेलं आहे, परंतु अगदी अखेरचं ज्याला सर्वोच्च आशाचं स्थान मानता येईल त्या न्यायपालिकेमध्ये सुद्धा अनेकदा आपण अनेक चुकीच्या गोष्टी घडताना बघतो. आणि मग एकूणच समाजाचा किंवा त्या सुजाण नागरिकांचा सुद्धा सगळ्या व्यवस्थेवरचाच विश्वास उडतोय आणि एक मोठ्या प्रमाणात उदासीनता येऊ लागली. मग आता कोणत्या मार्गाचा अनुसरण आपण करायला पाहिजे? काय नेमकं व्हायला काय पाहिजे? बरोबर. आता एक भाग असा झालेला आहे की जे राजकीय पक्ष आणि राजकीय संघटना, म्हणजे अशा अनेक राजकीय संघटना ज्या प्रत्यक्ष निवडणुकामध्ये भाग घेत नाही पण मोठ्या प्रमाणामध्ये चळवळी करतात, आंदोलनं करतात, सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी करतात. ही फार सुरुवातीपासूनची एक फार मोठी प्रक्रिया आहे. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की या सगळ्या व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास हळूहळू उडत चाललेला. म्हणजे लोकशाहीमध्ये जसं निवडणुकीचं एक महत्त्व असतं तसं निवडणुकीच्या बाहेरचे जे अनेक फोर्सेस आहेत त्यांचं देखील फार महत्त्व असतं आणि त्याच्यावरती लोकांचा खूप विश्वास होता, तोही आता हळूहळू कमी होते. म्हणजे याच्यामध्ये एक तर पक्षाचं जर बघितलं तर 77 सालापर्यंत, 75 साल म्हणूयात की आणीबाणी ज्यावेळी लागली तोपर्यंत एक सर्वसामान्य लोकांचा, ज्यांचा काँग्रेसवर थोडाफार राग होता, काँग्रेसच्या विरोधातली जी जनता होती, फार मोठी जनता होती असं नाहीये, पण जे कोणी होते त्यांना असं वाटत होतं की विरोधी पक्षातले लोक हे चांगले आहेत, सज्जन आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर सुधारणा होईल. जे काँग्रेसच्या काळामध्ये बिघाड चाललेला आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा होईल. आणि जयप्रकाश नारायणजीच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं, त्याच्यामध्ये सगळे पक्ष सहभागी झाले आणि नंतर विरोधी पक्षाचं सरकार 77 साली खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये, राज्यामध्ये काही ठिकाणी त्याच्या आधी आलं होतं, पण केंद्रामध्ये पहिल्यांदा आलं. आणि नंतरची जी सगळी वाटचाल झाली ती वाटचाल फार सुखद नव्हती. आणि आता जी परिस्थिती आहे, एक पक्ष सत्तेवर आहे आणि तो पक्ष असे जे काही छोटे मोठे पक्ष असतील त्यांना संपवण्याच्या मार्गावरती आहे आणि आता एक पूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये ठेवायची. याला बाकीचे जे ज्यांच्याकडून आपण अपेक्षा व्यक्त करतो, न्यायपालिका असेल किंवा बाकी विचार करणारा काही वर्ग, तर विचार करणारा वर्ग जो सुरुवातीला शोषितांच्या बाजूने होतं, श्रमिकांच्या बाजूने होतं. मला आठवतंय की ज्यावेळी 67 ते 75 हा फार मोठा पिरियड देशातल्या वेगळ्या आंदोलनाचा होता आणि या आंदोलनामध्ये हरताळ व्हायचे, बंद व्हायचे आणि त्याचा फटका सगळ्यांनाच बसायचे. म्हणजे कामगारांनी रिक्षा बंद केली, टॅक्सी बंद केली, रेल्वेचा संप झाला,
तर सर्वसामान्य माणसाला देखील त्याचे चटके बसायचे, तरी सर्वसामान्य माणसांचा त्याला पाठिंबा होता, एक व्यापक पाठिंबा होता. आणि श्रमिकांच्या बाजूने, श्रमिकांच्या लढ्याच्या बाजूने उभे राहायला पाहिजे अशी जाणीव असणारा फार मोठा मध्यम वर्ग इथे होता. तो पैशाने देखील मदत करायचा, नैतिक म्हणजे लिखाणाच्या स्वरूपामध्ये सभा झाली तर तिथे प्रत्यक्ष येऊन बोलायचा. आणि हा जो मध्यम वर्ग आहे तो हळूहळू गरिबांच्या बाजूने उभे न राहता श्रीमंताच्या बाजूने उभे राहिला. दुसरा भाग असा आहे की या ब्युरोक्रेसीमध्ये, म्हणजे श्रमिकांचं सोडून देऊ, पण बाकीची ब्युरोक्रेसी, न्यायपालिका, अगदी शिक्षण व्यवस्था, याच्यामधला जो फार मोठा वर्ग होता की जो वर्ग केवळ पैशाने नाही तर जातीने देखील उच्च पातळीवरती होता. हा एक ज्याला आपण अभिजन वर्ग म्हणतो, आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने ब्राह्मण समाजाचा मोठा भाग. आणि हा जो सगळा समाज होता याच्यातले अनेक जण असे होते की ज्यांच्या त्या अर्थाने त्यावेळच्या सेक्युलरिझमवर, धर्मनिरपेक्षतेवर, लोकशाहीवर फारसा विश्वास नव्हता. आणि एका अर्थाने आज जी विचारसरणी आपल्याला दिसते आहे, हुकुमशाहीचं समर्थन करणारी, मेरिटच्या नावाखाली अभिजन वर्गाचे हितरक्षण करणारी आणि बाकी सगळ्या लोकांचे अधिकार नाकारणारी ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता धारण करणारा वर्ग त्यावेळी त्या अर्थाने ब्युरोक्रेसीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. आणि ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी तो आपलं काम तिथे दाखवायचं. म्हणजे ज्यावेळी आरक्षणाचं धोरण आलं, केंद्र सरकारने आरक्षणाचं धोरण घेतलं, तर ते धोरण यशस्वी कसं होणार नाही याच्यामध्ये जितके काही आपल्याला अडथळे निर्माण करता येईल तितके अडथळे ब्युरोक्रेसीकडून राबवले जातात. म्हणजे दीर्घकाळ असंच झालं की पूर्ण तो कोटा कधी भरला गेला नाही दीर्घकाळ. आणि अजूनही आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी ही सगळी प्रक्रिया बाजूला ठेवून परस्पर भरती केली जाते. तर हा जो सगळा वर्ग होता, त्या वर्गामध्ये, त्या वर्गाच्या लोकांच्या मनामध्ये जे देशाचं स्वप्न होतं, कसं देश असावा आपला, त्या स्वप्नपूर्तीचा आनंद उपभोगावा अशी आत्ताची परिस्थिती. त्या वर्गाचे, त्या जातीचे हितसंबंध जपले जातील अशी आजची परिस्थिती आहे आणि त्यांचे जपले जात आहेत. तर या परिस्थितीमध्ये मग आताच्या सरकारच्या अनीतीच्या वागण्याला न्यायपालिकेकडून आणि ब्युरोक्रेसीकडून, लोकशाहीकडून, प्रशासनाकडून जे समर्थन मिळते, सहाय्य मिळते, त्यामागची ही मुळातली ही मानसिकता आहे. म्हणजे अगदी आपण बघितलं असेल की 48 साली ज्यावेळी नेहरू पंतप्रधान होते आणि अयोध्यामध्ये रामलल्लाची मूर्ती तिथे टाकण्यात आली आणि नेहरूने सक्त ताकीद दिली होती तिथल्या कलेक्टरांना की तुम्ही हे बाहेर काढा आणि ताबडतोब या सगळ्या गोष्टी थांबवा, पण अंमलबजावणी झाली नाही. आणि नंतर तेच जे कोणी कलेक्टर होते त्यांना पुढे प्रामुख्याने काही वेगळी पदं मिळाली. तर ही माणसं ठिकठिकाणी होती, दबावरून धरून बसलेली होती. पण बाकी असा फार मोठा वर्ग होता मध्यम वर्गामध्ये आणि इव्हन अभिजन वर्गामध्ये की ज्यांना देशामध्ये काहीतरी समतेच्या दिशेने वाटचाल व्हावी, श्रमिकांच्या बाजूने वाटचाल व्हावी असं वाटत होतं. आणि जे छोट्या मोठ्या नोकऱ्यामध्ये होते मध्यम वर्ग, त्यांनी या सगळ्या श्रमिकांच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला, त्याच्यामध्ये त्यांचाही फायदा झाला. म्हणजे आता पुण्यासारख्या ठिकाणी जर टेल्को, एसके, बजाज ऑटो या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये कामगार चळवळी होते. आणि या कामगार चळवळीचा फायदा हा केवळ मागासवर्गीयांना नाही, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते. आणि पुण्यामध्ये जो प्रचंड मोठा मध्यम वर्ग की ज्याने मोठे फ्लॅट घेतले, बंगले घेतले, कार घेतली, स्कूटर घेतली, जे जे काही असेल ते, म्हणजे उच्च मध्यमवर्गीय म्हणतो आपण, तो निर्माण कुठून झाला? तो कामगाराच्या संरक्षणासाठी जे कायदे झाले त्या कामगार लढ्यातून आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये जे पैसे मिळाले. म्हणजे त्या काळामध्ये आज ज्याला आपल्याला आश्चर्य वाटेल पण 35-40 हजार पगार टेल्को, एसके, बजाज ऑटोमध्ये त्या काळामध्ये होते. म्हणजे आता 2 लाख 3 लाखाच्या आसपास ती कदाचित अमाऊंट त्याची किंमत जाईल. तर हे आपोआप घडलेलं नाही, त्या लढ्यातून आलं. आणि त्या लढ्यामध्ये हा मध्यमवर्गीय त्यांच्या बाजूने होता. आता तोच मध्यमवर्गीय म्हणजे सगळे ट्रेड युनियनचे आता पेन्शनर झालेले अनेक लोक, त्यांचे पेन्शनर्सचे जे ग्रुप चालतात व्हॉट्सअपवरती, त्यावरती पूर्ण विषारी सगळा चाललेला. आणि आजची जी विषारी राजनीती, त्या विषारी राजनीतीचं कौतुक करण्यामध्ये सगळे गडलेले. त्यांना हे लक्षात येत नाही की आज यांचा नंबर आहे, उद्या कोणाचा आपला नंबर असू शकतो. त्यांची त्यांना जाणीव नाही. कदाचित त्यांचा नंबर लागणारही नाही, कारण की ते ज्या वर्गामध्ये, ज्या गटामध्ये आहे त्या गटाच्या हितासाठी संपूर्ण ही राजवट काम करते. तर अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि याच्यातून मार्ग
काढावा लागेल. कुठल्या पद्धतीने निघेल सांगता येत नाही. म्हणजे आता अनेकांचं मत आहे आणि शंका वाटावी अशीच परिस्थिती की निवडणुकीतून याच्यामध्ये फार मोठं परिवर्तन होईल असं वाटत नाही. तरी आपल्याला आपण 24 साली जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये अतिशय काठावरती पास झाला हो. किंवा खरं तर नापासच झालं त्या अर्थाने म्हणायला पाहिजे. पण नायडू आणि यांचे जर समर्थन नसतं नितीश कुमार तर ते सत्तेवर येऊ शकले नसते. म्हणजे निवडणुकीतून अजिबातच होणार नाही असंही मानायचं कारण नाही. पण निवडणुकीचे नंतर 24च्या नंतर SIRच्या ज्या पद्धतीने राबवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये बंगालमध्ये जे आपल्याला दृश्य दिसलं की जवळपास 90 लाख मतदारांना बाद केलं. आणि 90 लाख मतदार कोण आहे तर हे सगळे बांगलादेशी. म्हणजे SIR मध्ये जे जे कोणी पास होत नाही ते सगळे बांगलादेशी. आता महाराष्ट्रामध्ये उद्या तशी परिस्थिती निर्माण होईल. तर निवडणुकीमध्ये जेवढे काही गैरप्रकार करता येईल तेवढे सगळे गैरप्रकार EVM मध्ये शंका होती कदाचित EVM मध्ये असेल नसेल याच्या बाबतीत खात्रीलायक सांगता येत नाही. पण गैरप्रकार अनेक प्रकारचे झालेले आहेत. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडून येण्यासाठी ज्या पद्धतीने धाकटदपशा केलेला आणि निवडणूक आयुक्त हे निपक्षपातीपणे काम करावं अशी अपेक्षा असते. पण अनेक प्रकरणामध्ये बघितलं अगदी शेवटचे जे प्रकरण आहे ते मीनाक्षी नटराजनचं की कुठल्याही दृष्टीने तो समर्थनीय नसलेला निकाल आणि सर्वोच्च न्यायालय देखील त्याच्या बाबतीत इलेक्शन कमिशनरला जाब विचारू इच्छित नाही आणि त्या निर्णयाला काही थांबवत नाही. ही जी परिस्थिती आहे तरी पूर्णपणे लोकशाहीवरच्या विश्वास सोडवणारी परिस्थिती आणि लोकशाहीबद्दल आस्था नसलेला फार मोठा वर्ग निर्माण करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. एकेकाळी देखील पूर्वी पण होतं की अनेकांना असं वाटायचं की लोकशाहीपेक्षा चांगला हुकुमशाह असला पाहिजे किंवा मिलिटरीच्या हातात देऊन टाका. अगदी अण्णा हजारे देखील नाव घेऊन सांग त्यांनाही कधी कधी वाटायचं की लष्कराच्या हातामध्ये सगळं द्या. ते स्वतः लष्करात होते तेव्हा लष्करशाही, हुकुमशाही, राजेशाही, शिवशाही, ठोकरशाही असे अनेक शब्द वापरले गेले. लोकशाही नको आणि बाकी पाहिजे लोक. अगदी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी याचं चर्चा सुरू होती प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार त्यावेळी देखील विरोध करणारे आणि त्यानंतर अगदी म्हणजे 80च्या त्या टीव्हीच्या डिबेटमध्ये मी ऐकलेलं आहे की मतदानाचा अधिकार कोणाला द्यावा याचा आपण विचार केला पाहिजे. जे अजिबात शिकलेले नाही अडाणी आहे त्यांना आपण मतदानाचा अधिकार देतो आणि त्याचा गैरवापर होतो. हे सगळी चर्चा ज्यामुळे लोकशाहीच्या कुठल्याही मुद्द्यावरती श्रद्धा नसलेली किंवा कमिटमेंट नसलेले लोकशाहीचा विरोध असलेलाच फार मोठा वर्ग समाजामध्ये आहे. आणि कशाला निवडणुकीमध्ये काय चाललंय कोणी निवडून आले तरी आपला फरक पडत नाही वगैरे अशी जी भाषा बोलली जाते. आणि प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जे मतदारांना विकत घेणं, आता आमदार आणि खासदारांना विकत घेणं, पूर्ण मंत्रिमंडळ विकत घेणं, हे सगळे जे प्रकार चाललेले आहेत तर हे देशाच्या दृष्टीने फार घातक आहे. तरी मला वाटतं लोकशाहीच्या बाबतीत आणि तेवढाच मुद्दा नंतर धर्मनिरपेक्षतेच्याही बाबतीत आहेच. नाही, हा तोच प्रश्न मला तोच विचारायचा होता की हे तर ठीक आहे, यंत्रणांचं सगळं अधपतन झालंय, समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचं वेगवेगळ्या वर्गांचं वैचारिक अधपतन झालंय. मला एक म्हणजे असं सतावतो प्रश्न की संतांची शिकवण इतकी आपल्याकडे मोठी आहे, समाज सुधारकांचा प्रबोधनाचा मोठा वारसा आहे, तो सगळा वारसा तुम्ही लोकांनी मागच्या अनेक वर्ष सगळ्यांनी पुढे चालवला. असं असताना या एका ठराविक विचारसरणीच्या पक्षाने, संघटनेने धर्मांधतेचा इतका सगळीकडे प्रचार प्रसार केला आणि त्यात समाज इतक्या मोठ्या प्रमाणात वाहून गेला, हे कसं काय होऊ शकतं? की लोकांच्या डोक्यामध्ये एक आहे की धार्मिक भावना आहे. आपले देशातले सगळे लोक बऱ्यापैकी धार्मिक आहे. म्हणजे धर्माचा अजिबात श्रद्धा नसलेला वर्ग हा छोटा आहे. तो 15% 16% 20% काय असेल, पण त्याचा त्या अर्थाने अल्पमतात आहे. हा जो बहुसंख्य वर्ग आहे त्या बहुसंख्य वर्गाला आंधळ करण्यामध्ये आत्ताचे जे काही आपले नेते आहेत त्यांना यश आलेलं आहे. आणि ही परंपरा आपल्या देशातली खूप जुनी आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये धर्मामध्ये देखील एक परंपरा आहे, एक विषमतेचं समर्थन करणारी, सगळ्या समतेच्या सुधारणेला विरोध करणारी. आणि दुसरी परंपरा आहे विषमतेचा विरोध करणारी, समतेच्या दिशेने वाटचाल करणारी. म्हणजे भगवान बुद्धापासून त्यानंतर त्याच्यामध्ये आपले संत कबीर पासून सगळे त्याच्यामध्ये येतात. ही सगळी परंपरा आहे. आणि आपल्याला दिसतं की प्रत्येक वेळी संतांचा विचार मांडणारे आणि संतांच्या
छळ करणारे असे दोन आपल्याला गट दिसतात. आजचं उत्तर त्याच्यामध्येच दडलेलं, म्हणजे हिंदू कोणाला म्हणावं आणि हिंदुत्ववादी कोणाला म्हणावं. हे तुकाराम हे हिंदू होते, तुकारामांना छळणारे मंबाजी, काय मला सगळी हो. नावं नाही लक्षात, सगळे रामेश्वर भट मंबाजी ते सगळे हिंदुत्ववादी. इतकं साधं त्याचं उत्तर आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे ते हिंदुत्ववादी. किंवा पंजाबमध्ये संत बुलेशा म्हणून होऊन गेले, मुस्लिम सुफी संत होते, त्यांना छळणारे त्यावेळी मुल्ला मौलवी होते. ते एका अर्थाने धर्मवादी, म्हणजे एका हिंदुत्ववादीचा हिरवा हे म्हणूयात आपण आविष्कार. तर सगळ्या धर्मामध्ये सुधारणेला, समतेच्या विचाराला विरोध करणारा एक गट नेहमी उभा राहिलेला आहे आणि तो इथेही राहिलेला आहे. गांधींची हत्या आणि तुकारामांचा छळ याच्यामध्ये आपल्याला साम्य दिसेल. जे तुकाराम सांगत होते, जे कबीर सांगत होते, तेच गांधी सांगत होते. आणि गांधींची हत्येचं समर्थन करणारे आज सत्तेवर आहे. आज अधिक उघडपणे गांधींचा जितका अजूनही, म्हणजे काय केलं गांधी मरत नाही आणि दुसऱ्या काही केल्या गोडसे पण मरत नाही, दोन्ही गोष्टी आहेत. आणि हा सनातन संघर्ष आपल्याला ठरवावं लागेल की आपण कुठल्या बाजूने उभे राहायचं. आणि मग इथे मुद्दा येतो की जे हिंदुत्ववादी घोषणा देतात की हिंदू हित की बात करेगा वही देश में राज करेगा. हिंदुत्ववादी, आता हिंदू राष्ट्र निर्माण झालेलं आहे यामध्ये आता काही शंका उरलेली नाही. म्हणजे आता बाकी, आता हिंदू राष्ट्राचा धोका आहे असं मी म्हणत, हिंदू राष्ट्र ऑलरेडी अस्तित्वात आलेलं आहे. या अनेकांच्या डोक्यातलं जे काही मनातलं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे. आता प्रश्न मुसलमानांच्या उरलेला नाही. म्हणजे मुस्लिम आता क्षणभर तुम्ही विचारून जाल, तुम्ही त्यांना पूर्णपणे संपवण्यामध्ये यश आलेलं आहे. आता पुढचा मुद्दा आहे की हिंदू जे आहेत त्यांचं हित कसं साधलं जाणार. आणि इथे मग तो धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा येतो की कुठल्या मार्गाने हिंदूंचे हित साधलं जाईल, समतेच्या दिशेने जाऊन का विषमतेच्या दिशेने जाऊन. धर्मग्रंथाच्या आधाराने हिंदू समाजाची प्रगती होईल का सुधारण्याच्या विचारातून होईल. वारकरी आणि भक्ती संप्रदाय याच्या विचाराच्या आधाराने समाज चांगला चालेल का संतांच्या छळ करणाऱ्याच्या लोकांच्या मार्गाने चालेल, याचा विचार हिंदू मधल्या लोकांनी करायचा. आता मुसलमान आणि ख्रिश्चन हा मुद्दा संपलेला आहे. आता हिंदू सगळे आहेत ना. आता हिंदूंचं हित कशामध्ये आहे. आज ज्या लोकांच्या हातामध्ये मंदिर आहे, ज्या लोकांच्या हातामध्ये प्रॉपर्टी, ज्या लोकांच्या हातामध्ये सगळ्या नाड्या आहेत, ते कोणाचं हित करतायत, ते कोणाचं हित साधतायत, कोणाला आपलं सगळं विकतायत, त्याची कमिटमेंट कोणाशी आहे. उद्योगपतींना वाचवण्यासाठी आपण किती कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत. कुंभमेळ्यामध्ये कोणाचं हित साधलं जाणार. कुंभमेळ्यामध्ये कुठले अंमली पदार्थ, त्याचा पुरवठा कसा होणार आहे, त्याच्या 3,000 कोटी रुपये आपण कशासाठी खर्च करतोय. धर्माचं जे काही धर्माचा व्यवहार आहे तो धार्मिक लोकांनी बघावा. सरकारने त्याच्यामध्ये कंट्रोल, अंकुश ठेवायचा असतो. म्हणजे आपल्या इथे पाश्चात्य प्रकारचे सेक्युलरिझम आपण मान्य केलेलं नाही. पाश्चात्य सेक्युलरिझम मध्ये असं आहे की धर्माचं क्षेत्र पूर्णपणे वेगळं, राज्याचं क्षेत्र पूर्णपणे वेगळं, दोघांनी एकमेकांच्या मध्ये अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. आपल्या देशामध्ये तसं नाहीये. म्हणून धर्मातल्या अनेक गोष्टीवरती शासनाचा एक अंकुश आहे. म्हणून अस्पृश्यताही आपण बेकायदेशीर ठरवू शकलेलो आहोत. किंवा मशिदीमध्ये स्त्रियांनी नमाज पडायला जायचं का नाही हा मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत जातो आणि कोर्ट असं सांगतं की इथे कोणाला तुम्हाला मज्जाव करता येणार नाही. हाजी अली दर्गा असेल किंवा सबरीमाला मंदिर असेल. तर धर्माच्या अधिकाराला काही मर्यादा तर शासनाने घातलेल्याच आहेत. पण शासनाने धर्माला उत्तेजन देणं, म्हणजे कुंभमेळा अरेंज करणं काही सरकारचे काम नाही. कुंभमेळा होत असेल तर त्याची कायदा सुव्यवस्था बघणं, त्याच्यासाठी वाहतुकीचं काही असेल तर त्याला मदत करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. पण सरकारने त्याचं प्रमोशन करणं, त्याच्यावर प्रचार करणं आणि इतका मोठा निधी सर्वसामान्य, खरं तर आपल्या घटनेमध्ये असं म्हटलंय की ज्या निधीचा विनियोग कुठल्याही एका धर्माच्या याच्यासाठी होऊ नये. अगदी स्पष्ट म्हटले, कराचा पैसा जो गोळा केला जातो तो सगळ्यांच्यासाठी वापरला गेला पाहिजे, कुठल्या एका धर्मासाठी वापरता कामा नये. म्हणून हजसाठी सबसिडी देत असेल तर तेही चुकीचं आहे. त्यात त्या धर्मातल्या लोकांनी बघावं. तर या पद्धतीचं जे आहे हे सगळं आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे बघावं लागेल की आपला देश, आपल्या देशाच्या समोर असलेले प्रश्न सोडवायचे असेल तर धर्माच्या मार्गाने सुटणार आहे का. तर धर्माच्या मार्गाने सुटणार नाही, कारण की धार्मिक विषय नाही. धार्मिक विषय कुठला आहे तर नैतिकता वाढवणं, मनाची शांती, जे
सर्वसामान्य भाविकांची असते, त्यांना मनशांती हवी असते, तर मनशांती त्यांना सापडेल यासाठी थोडंफार मार्गदर्शन करणं. मग कोणाला मूर्तीमध्ये सापडत असेल, कोणाला मूर्तीशिवाय सापडत असेल, तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्या ज्या घटनेमध्ये म्हटले की प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेप्रमाणे आचरण करण्याचा, त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे त्या पलीकडचे जे सगळे आपले प्रश्न आहेत, समस्या आहेत, म्हणजे आज व्यापार कसा असायला पाहिजे, उद्योगधंदे कसे असायला पाहिजे, आरोग्य व्यवस्था आपली कशी असली पाहिजे, शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे, वाहतुकीची व्यवस्था कशी असली पाहिजे, या सगळ्या प्रश्नावरती आपण विचार ज्यावेळी करतो त्यावेळी आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान याच्या आधारानेच करता येईल. कुठल्याही धर्मग्रंथाच्या आधाराने करता येणार नाही. कायद्या व्यवस्थाची आपण ज्यावेळी कायदे करतो, घटना तयार केली, घटनाच्या आधाराने नंतर छोटे मोठे कायदे केले, हे कायदे जर धर्मग्रंथाच्या आधाराने केले असते तर त्याची काय अवस्था असते. आज जे कायदे त्याच्यामध्ये निदान पुस्तकामध्ये का होईना एक चांगलं स्वरूप दिसतंय, ते का दिसते? कारण की आपण धर्मापासून त्याची फारकत घेतलेली. हा धर्माचा विषय नाहीये. एक धर्माने या सगळ्या, प्रत्येक धर्माने या सगळ्या विषयावरती थोडंफार भाष्य केलेलं आहे. ते भाष्य ग्राह्य धरायचं कारण नाही. धर्मनिरपेक्षता ही नागरिकांच्या देशाच्या हितासाठी आवश्यक आहे. कुठल्याही समाज, तो कुठल्याही धर्माचा असो, मुसलमान, ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध, जैन, कुठलाही, त्या समाजाचा विकास करायचा असेल, त्या समाजाचा, राष्ट्राचा विकास करायचा असेल तर त्याला आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिक विचार या सगळ्या गोष्टीचा आधार घेतल्याशिवाय करता येत नाही. कुठलाही धर्म जगातला हा परिपूर्ण नाही. हे मी म्हणत नाही, गांधी देखील म्हणाल. गांधींच्या पुस्तकामध्ये वाक्य आहे की जगातला कुठलाही धर्म परिपूर्ण नाही. आणि प्रत्येक धर्मात हा जगातला सगळ्यात जागतिक पातळीवरचा शेवटचा धर्म हा इस्लाम. 1400 वर्ष होऊन गेले. हिंदू धर्म जवळपास 7-8 हजार वर्ष, बौद्ध आणि जैन धर्म 2500 वर्ष, ख्रिश्चन धर्म 2000 वर्षापूर्वीचा. त्यावेळी धर्माने जो विचार केला त्यापेक्षाच काळ बदललेला आहे. काळानुरूप त्याच्यामध्ये जे काही बदल आहे ते आपल्याला करावे लागतील. मग त्याच्यामध्ये काही नैतिकतेच्याही कल्पना आहे. स्त्री पुरुष समतेच्या कल्पना धर्मामध्ये काही ठिकाणी कमी दिसतात. आज आपल्याला आधुनिक समाजाचा विचार करताना वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघावं लागेल. शिक्षण सगळ्यांच्यासाठी त्या काळामध्ये उपलब्ध नव्हतं. आता शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना आहे. तेव्हा धर्मग्रंथ आणि आपली घटना याच्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला संघर्ष दिसेल, विसंगती दिसेल. संघर्ष म्हणण्यापेक्षा विसंगती, जे धर्मग्रंथामध्ये नाही, जे अधिकार ते घटनेमध्ये आहेत आणि जे धर्मग्रंथामध्ये नाकारले गेलेले अधिकार ते इथे आहेत. बरोबर. तर आपण समाज कुठल्या मार्गाने पुढे जाणार? तर समजा आज धर्मग्रंथ या मार्गाने आपल्याला पुढे जायचं ठरवलं तर खरोखर हिंदू हित होणार आहे का? हिंदू धर्माचा एक ग्रंथ, त्याच्यामध्ये गीता असेल, त्याच्यामध्ये मनुस्मृती असेल, मनुस्मृतीमध्ये 4 गोष्टी चांगल्या असतील, नाही असं म्हणत नाही, पण विषमतेच्या समर्थन करणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या घटनेमध्ये कायद्यासमोर सगळे समान आहे पहिलं तत्व आहे. आणि मनुस्मृतीचे पहिलं तत्व आहे की कायद्यासमोर सगळे समान नाही. प्रत्येक जातीप्रमाणे न्याय वेगळा दिला जाईल. स्त्री पुरुषांची न्याय वेगळे, त्याचे क्रायटेरिया सगळे वेगळेच. तर विषमतेवर आधारित पूर्ण मांडणी धर्माची, त्यावर आधारित कायदे हे आपल्या आधुनिक भारताला पुढे नेणार आहे का? म्हणजे हिंदू हित मनुस्मृतीमध्ये आहे का घटनेमध्ये? सेक्युलरिझम हा कुठल्याही समाजाच्या हिताचा विचार करण्यासाठी असलेली एक परिपूर्ण, जरी म्हटलं नाही तरी आताच्या घडीमध्ये अवेलेबल असलेल्या, उपलब्ध असलेल्या प्रणालीपैकी सगळ्यात चांगली प्रणाली हे आपल्याला मान्य करावी लागेल की कुठल्याही धर्मग्रंथामध्ये या गोष्टी नाहीत. आणि विज्ञान देखील हे प्रवाही आहे. विज्ञान थबकलेलं नाही. म्हणजे 200 वर्षापूर्वी विज्ञानाला ज्या गोष्टी ज्ञात होता आज त्याच्यापेक्षा थोडं ज्ञात आहे, जास्त आहे. आणि कदाचित आज ज्या गोष्टी आपल्याला अज्ञात आहेत ते अजून 400-200 वर्षांनी आपल्याला ज्ञात होतील. अवकाश विज्ञान आपल्याकडे, म्हणजे कुठलं ग्रह कुठे, तारे, सूर्यग्रहण केव्हा होणार, आता आपल्या पंचांगामध्ये आणि त्याच्यामध्ये जर ते तुम्ही शोधत गेला तर ते सापडणार नाही. आणि भविष्य नावाचा जो काही आपण आपला प्रकार वापरतोय, राशी भविष्य आणि अजून काय काय असेल ते, तुमचा जन्म झाल्यावेळी तुमची राशी कुठे होती, काय होती, हे कसं काय आधार होऊ शकतात? ती विज्ञानाशी विसंगत आहे. विज्ञान काय सांगते ते तुम्ही त्याच्याकडे बघा. तेव्हा एका बाजूला विज्ञानाची कास धरायची, दुसऱ्या बाजूला समतावादी विचाराची कास धरायची. लोकशाहीमध्ये सगळ्यांचा जगण्याचा विचार करणं
जे माझ्याशी सहमत नाही त्यांच्या सहमत नसण्याचा अधिकार मान्य करणं, वेगळी भाषा, वेगळी श्रद्धा, वेगळी संस्कृती, वेगळी राहणी करणी, हे मान्य करणं हा लोकशाहीचा पाय आहे. आणि आपल्या देशामध्ये जेवढी वैविध्यता आहे, भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक, अगदी जातीय देखील आणि वांशिक देखील, आपण एका वंशाचे नाही. बरोबर. आपण जर आपलं ईशान्य भारत बघितलं तर तिथे मंगोलियन वंशाचे लोक आहे. द्रविड आपण दक्षिण भारतात गेला तिथे काही प्रमाणामध्ये वांशिक आढळतो. आणि वांशिक सरमिसळ पण खूप झालेली, म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढी वांशिक सरमिसळ झालेली एवढी फार कमी देशामध्ये झाली असेल. तर हा आपला वैभवशाली भाग आहे, ही आपली वैभवशाली परंपरा आहे. आणि ही वैभवशाली परंपरा संपवायची का टिकवायची हा आपल्या समोर चॉईस आहे. आपल्याला विकासाच्या आणि चांगल्या सुसंस्कृत समाजाकडे वाटचाल करायची का, ज्याला बार्बरिक म्हणतो त्या समाजाकडे वाटचाल करायची, हा आपल्याला चॉईस आहे. आपल्याला आपला अफगाणिस्तान घडवायचंय का आपल्याला आधुनिक चांगला देश घडवायचा, हा आपल्या समोर चॉईस आहे. आपल्याला देश रसातळाला न्यायचा असेल तर तो आहे ना चॉईस, जाईल. म्हणजे आपण आता ज्या मार्गाने चाललोय तर फार कमी वेळामध्ये आपल्याला एकदम पूर्ण इथे उद्ध्वस्त झालेलं दिसेल. म्हणजे आपलं हे नवीन सरकार आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये ते खजुराहोचे जे शिल्प आहे आणि तिथे पुस्तक विकणारे लोक होते, त्या पुस्तक विकणाऱ्यांची पुस्तकं देखील हिसकावून घेतली होती. आणि असलं ते कदाचित उद्या ते इथे मूर्त्या तोडायची वगैरे आली कल्पना तर येऊ शकतं, आपल्या इथे काही होऊ शकतं. एकदा एक असं आहे की दारू पिणारा माणूस हा कसा वागेल याचा नेम नाही. तेव्हा आता ही जी नशा चढलेली दारू धर्माच्या नावाने दिलेली, त्या नशेमध्ये माणसं जे वागतायत हे माणुसकी सोडून वागतायत. म्हणजे मॉब लिंचिंग सारखे जे प्रकार घडतायत, रस्त्यावरती येऊन अतिशय बिभत्स आणि हिंसक पद्धतीने वागण्याच्या गोष्टी आहेत. बुलडोझर एका बाजूला चालत असताना दुसऱ्या बाजूला टाळ्या वाजवणारा समाज आहे, अतिशय लज्जास्पद आहे. आणि तो कधी मुसलमानांचा असतो, कधी दलितांचा असतो, कधी सर्वसामान्य व्यापाऱ्यांचाही असतो. आणि आम्ही टाळ्या वाजवतो. हा टाळ्या वाजवणाऱ्यांच्या घरावरती देखील कधीतरी बुलडोझर येईल याची त्यांना कधी म्हणजे भान नाही याच्यापैकी अनेकांना. तर असा समाज आपण निर्माण केलेला आहे. आणि या सगळ्या समाजाला भानावर आणायचं काम कोणाचं याची कदाचित वाट बघावी लागेल. म्हणजे हिंदू धर्मामध्ये जी एक कल्पना मांडलेली आहे की कधीतरी ज्यावेळी असं आवश्यकता वाटेल त्यावेळी तो अवतार घेईल. धर्म ज्यावेळी संकटात असेल तर त्या अर्थाने माणुसकी धर्म संकटात आहे. आणि अवतार म्हणजे इथे कुठला तरी आपल्याला युवामध्ये स्फुरण पेरणारा आणि या सगळ्या व्यवस्थेला चॅलेंज देणारा, आव्हान देणारा, आवाज देणारा एखादा गट, एखादी शक्ती उभी राहिली, जशी नेपाळमध्ये उभी राहिली, जशी श्रीलंकामध्ये उभी राहिली, आपल्या इथे कदाचित उभी राहील. आत्ताचे जे सगळे नेते आहेत हे बहुतेक सगळे नेते, अतिशय मोठी सगळी नावं देखील हे सगळे रिजेक्टेड आहेत. आणि ज्या पद्धतीने सगळं आज चाललेलं आहे तर आता खूप आशा या सगळ्या असलेल्या नेत्यांच्याकडून सर्वसामान्य माणसं तर सांगते पण तरुणांनाही फारशी राहिलेली नाही. म्हणून अगदी ज्याला कुठलाही इतिहास नाही असा एखादा मुलगा परदेशातून येतो, कॉक्रोच पार्टी नावाचं काहीतरी उभं करतो आणि त्याच्या मागे अनेक लोक आपल्याला जातात, 2 कोटी फॉलोअर्स मिळतात, हा व्हॅक्यूम दर्शवतो. बरोबर. आज अभिजित आहे, कदाचित उद्या दुसरा असेल, तिसरा असेल, लोक वाट पाहत आहेत. म्हणजे कधीतरी ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी त्याचा उद्रेक होईल. आणि उद्रेक कशा पद्धतीने होईल त्यावरती कोणाचा कंट्रोल राहणार नाही. तो हिंसक असेल, अहिंसक असेल, तो शांततापूर्ण असेल की त्यावर कोणाचा कंट्रोल नसेल. पण वेळीच आपण सावध नाही झालो तर पुढे या प्रकारचा उद्रेक आणि कदाचित त्या उद्रेकाची आपण आनंदाने वाट बघावी असंच काहीतरी आताची परिस्थिती ही याच्यापेक्षा अजून काय वाईट होणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत. गांधी, बुद्ध आणि कबीरांची सगळी परंपरा असली तरी त्या सगळ्या महापुरुषांच्या त्याला विसरलेले किंवा त्यांची बदनामी करणारे, त्यांची हत्या करून त्यांचे विचार संपवू न शकलेले लोक त्यांची अजूनही हत्या करतायत. आणि एक अतिशय काय म्हणूयात की कुरूप असा देश निर्माण करण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी वाट बघायची कसं थांबेल. आणि आशा करूयात की काहीतरी याच्यातून चांगलं निर्माण होईल. आता आहे त्यापेक्षा चांगलं चित्र निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न करायचे. आणि तोपर्यंत आपल्या गाठीशी जे काही चांगले विचार आहेत
जी काही चांगली परंपरा आहे ते लोकांना सांगत राहणं. आताची वेळ आहे एवढी की सांगत राहणं एवढंच काम आपल्या हातामध्ये, निदान ते तरी करत राहावं. आणि ज्यावेळी मी चांगले विचार सांगतो त्यावेळी माझ्या शब्दावरती लोकांनी थोडाफार विश्वास ठेवावा, असं मी माझ्या याला अनुरूप थोडंसं आचरण देखील करायचा प्रयत्न करत राहीन. आमच्या हातामध्ये आता एवढंच राहिलेलं आहे. बस आता यावरती अधिक भाष्य करायची गरज आहे असं मला वाटत नाही. प्रत्येकाने आत्मचिंतन करावं. ऐकलेलं आहे सगळं. इथेच थांबतो सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.